गुड मॉर्निंग. काय? गुड मॉर्निंग. हेडफोन काढ. हेडफोन काढ. सॉरी, काय म्हणालास? गुड मॉर्निंग म्हणत होतो. हो. पण मॅमच्या कानावर नवीन हेडफोन होते ना, मग ऐकू कसं येणार? एक अप्रे, बट सिरियसली खूप सुपर हेडफोन्स आहेत. आय मीन थँक्यू सो मच फॉर दिस अमेझिंग गिफ्ट. हो का? काल तर कुणाला तरी आवडले नव्हते हे हेडफोन. सॉरी ना, पण अगदी मला हवे तसेच आहेत. खरंच? मग काल तर तू म्हणत होतीस की तुला मोठे आवडत नाहीत, साईज तरी विचारून घ्यायची वगैरे. हा, आज बरे आवडले हेडफोन्स. ती तुझी मस्करी केली रे, आणि तुझी मस्करी करण्यात ना जाम मजा येते. हो हो. माझी मस्करी करायला जाम मजा येते. माझी मस्करी करायला जाम मजा येते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॅम. मॉर्निंग. काय चाललंय एवढं सकाळी सकाळी एवढे हसताय तुम्ही दोघं? मला पण सांगा. काही नाही मॅम, ते आपलं असंच टाइमपास. मी आलेच, क्लाससाठी आवरून येते. वा, मस्त हेडफोन्स आहेत. पण तुमचं तर डोकं दुखतं ना? ऍक्च्युली हे माझे नाहीच आहेत. मी हे काल राधाला गिफ्ट केले. म्हणजे तिला ना रात्री लाऊड म्युझिक ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. हो, बऱ्याच आवडीनिवडी कळलेल्या दिसत आहेत तुम्हाला एकमेकांच्या. आई, मॅम, मला ना बऱ्याचदा प्रश्न पडतो की गिफ्ट देण्यामागचं खरं कारण काय असतं. म्हणजे मला तरी ना गिफ्ट घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद वाटतो. आणि ती व्यक्ती जर आवडीची असेल ना, तर गिफ्ट देण्यात आणखीन आनंद असतो. हो, तुम्हाला पण आलाय का असा अनुभव? हो, मला पण आलाय. कुणाला दिलं होतं गिफ्ट? तुम्हाला, आईला, पिंकीला. तुम्ही माझ्या आवडीची माणसं आहात ना. फक्त तुम्हीच माझ्या आवडीची माणसं आहात. आई, म्हणजे तू असं कोणालाच गिफ्ट दिलं नाहीये त्याच्या आवडीनिवडी समजून किंवा स्पेशली जाणून घेऊन? हे फ्रेंड्स लिहिलेलं म्हणजे ते मैंने प्यार किया. टेलिपॅथीनी? टेलिपथीचा विषय नको आता प्लीज. का 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 नको? का नको आपल्याला सांगा. आले टेलिपथीचे ब्रँड अँबॅसेडर आले. मी आलोच. सांगा ना डोलीबाई, का नको? लेक्चरला उशीर होत. लेट्स गो. हा. देवा, हा डोलीबाई. राधा आणि कबीर आले की मग लेक्चर सुरू करू. हा ठीक आहे ना. डॉलीबाई, आपल्याला ते सांगा, ते टेलिपथी म्हणून तुम्ही काय म्हणत होता? तुम्हाला सगळ्यांनाच काय वेड लागलंय का? टेलिपथीचं भूत तुमच्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलंय की काय? मला खात्री आहे अजून पिंकी आली नाही. पण जर का मी तिला आता फोन करून विचारलं ना की का उशीर झालाय तुला, तर आय एम शुअर की ती मला सांगेल, अरे तुम्हाला टेलिपथीने कळलं नाही मला का उशीर झालाय ते. डॉलीबाई, आपल्याला माहिती आहे की तुमचा टेलिपथीवर विश्वास नाही ते, पण आपण एकदा ट्राय मारायचा का? काय? डॉलीबाई, काय करायचं बघा, आपल्या मनात जे काय ना ते आपण चिठ्ठीमध्ये लिहायचं. सिरियसली? म्हणजे काय डॉलीबाई, आपण काय मजाक करतो काय? हे बघा, चिठ्ठीमध्ये तुम्ही तुमची इच्छा लिहायची, आपण आपली इच्छा लिहिणार आहे की नाही. आणि मग आपल्या चिठ्ठीत जे लिहिलंय ते खरं होतंय की नाही हे चेक करायचं. म्हणजे काय? ठीक आहे, हे घ्या, तुमचा आवडता रंग. आता ना हा, एक काम करूया, आपण देवासमोर कधीच खोटं बोलत नाही. मग आपण ना ह्या चिठ्ठ्या आपण देवाच्या ते स्वामीच्या ते ठेवूया, आहे की नाही? हा, ठीक आहे, ती आपण या इथे ठेवतो. झालं समाधान का आणखीन वेळ घालवायचा आहे पण तुमच्या या टेलिपथीमध्ये? मॅम, आम्ही रेडी आहोत लेक्चरसाठी. हा, चला चला लेक्चर सुरू करूया. देवा, हा, राधा मला पुस्तक द्या. चला लेक्चर सुरू करूया.
नेमकी लेक्चर सुरू करताना ना कुणीतरी येतं. मॅम इट्स ओके, मी बघतो. थँक्स कपिल. ओके. आपण डॉक्टर मोनिका आहेत का? जरा भेटायचं होतं. हो, त्या इथेच राहतात. या ना प्लीज कम. एक मिनिट. सो वी कॅन जस्ट स्टार्ट विथ पार्ट्स ऑफ स्केलेटन. मॅम एका पेशंटला त्याचे नातेवाईक घेऊन आले. काय? हो डॉलीबाई, काय झालं एवढा जोराने ओरडायला? मॅम इतका धक्का बसण्यासारखं काय आहे यात? आर यू शुअर पेशंट आहे? हो, म्हणजे तुम्ही एवढ्या वेल नोन डॉक्टर आहात, तर इथे पेशंट नाही तर अजून कोण येणार? हा राईट. आणखीन कोण येणार? मला ना पेशंटनं आधी अटेंड करावं लागेल. आपण आजचं लेक्चर कॅन्सल करूयात, उद्या कंटिन्यू करू. ओके? हा एक्सक्यूज मी. नमस्कार, मी डॉक्टर मोनिका. सॉरी, खरं तर तुमची परमिशन न घेता आलो, पण दुसरा काही ऑप्शन नव्हता. नाही नाही, इट्स ओके. त्यांची फाईल आहे का? हो. थँक्स. मला जरा डिटेलमध्ये सांगता काय झालं? ऍक्च्युली बरेच वर्ष झाले हे याच अवस्थेमध्ये आहेत. खूप उपाय केले पण काहीच फरक नाही पडला. तुम्ही खूप मोठे डॉक्टर आहात आणि परवाच आम्ही इथे राहायला आलो, त्यामुळे म्हटलं एकदा दाखवून बघूयात, झाला तर फायदाच होईल. भावा, हा आपण देवा. काय नाव तुझं? बघ कबीर. राधा. भावा. हा देवा, त्यांना कळणार नाही तुम्ही काय बोलताय ते. म्हणजे ते ब्रेन डेड पेशंट आहेत. नाही नाही, असं कसं होईल? अहो माणूस जिवंत आहे ना, मग काहीतरी फिलिंग्स असणारच. एक्झॅक्टली, मी तेच सांगते की फक्त ते जिवंत आहे, बाकी काहीच नाही. त्यांच्यात काही फिलिंग्स नाही आहेत. त्यांना मेंदूचा आजार आहे. त्यांना काहीच नाही कळू शकत. आय एम सो सॉरी. म्हणजे सगळ्या बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट्स आणि चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टर्सने त्यांना दिले आहेत. ह्याच्या पुढची ट्रीटमेंट माझ्याकडे तरी नाही आहे. 1% चान्सेस आहेत त्यांचे रिकवर होण्याचे. तुम्ही होप्स ठेवा, मी एवढंच सांगू शकते. आणि आता जी ट्रीटमेंट त्यांची चालू आहे ती खूप करेक्ट आहे. ती फक्त पुढे चालू ठेवा. वन्स अगेन आय एम सो सॉरी. डॉक्टर म्हणून मी काहीच करू शकत नाही. थँक्यू. चला लेक्चर सुरू करूया. ओके मॅम. डॉलीबाई, एक डॉक्टर म्हणून मी काहीच करू शकत नाही हे म्हणणं खूप जड जातं. त्यांच्या काही फिलिंग्स नाही आहेत. त्यांना मेंदूचा आजार आहे. सो त्या पेशंटचा ब्रेन डेड झालाय. म्हणजे आता एक्झॅक्टली काय झालंय हे कळलं ना तुम्हाला? हो मॅम. येस मॅम. मॅम, रोज असे पेशंट पाहायचे आणि त्यांचा आपल्यावर परिणामही होऊ द्यायचा नाही. खरंच डॉक्टरांचं काम किती कठीण आहे ना. आणि सतत आजारी माणसांच्या सहवासात राहायचं, ते अश्रू, ते ब्लड आणि वेदना हे सगळं अनुभवायचं. पण ते अश्रू, त्या वेदना जेव्हा आपल्यामुळे कमी होतात ना, आणि हे आपल्याला कळतं, तेव्हा तो क्षण खूप अप्रतिम असतो. मग आपण डॉक्टर असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो.
उगाच नाही लोक देवानंतर डॉक्टरला मानतात. मानत असतील हो. पण फायदा काय? अहो मातीच्या मूर्तीमध्ये आपण देव बघतो, अहो दगडामध्ये आपण देव बघतो, त्याच्यामध्ये जीव होतो. इथे तर अख्खा जिवंत माणूस आहे आणि त्याला फिलिंग नाही, असं कसं होईल? आपल्याला नाही, मान्य नाही. एनिवेज, आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. सी यू टुमॉरो. आई शपथ! अरे तुम्ही इकडे कसे? ए सत्या, पांडे, गब्बर. बाबा. अरे तुम्हाला कुठे भेटले? अरे बाय, हे मला इथे बाहेर भेटले. हे इकडेच कोणाकडे तरी आले होते. परत जायला निघाले तेव्हा त्यांची गाडी बंद पडली. हा, मग? अरे मग काय, आपण ड्रायव्हरला सांगितलं यांची गाडी रिपेअर करायला आणि हे रस्त्यावर तसेच उन्हात बसले होते. म्हटलं इथे कशाला बसताय, आपलं घर आहे, आपल्या घरी चला. मग घेऊन आलो त्यांना. अरे हे एक नंबर काम केलं भावानं तुम्ही. गब्बर, अरे ह्यांच्या काही खाण्यापिण्याची व्यवस्था कर. एक काम कर, अक्काला सांग चांगलं काहीतरी खायला करायला. हा हा भाई, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांची केअरटेक घेतल्या. मग काय टेन्शन नाही. मॅडम तुम्ही बसा तुम्ही बसा. हे बघा, तुम्ही काय पण काळजी करायची नाही. हा काही तुम्हाला लागलं ना की लगेच यांना सांगायचं. हा भाऊ, ए दोस्ता, आपण 2 मिनिटं जाऊन येतो. हा आपण गप्पा मारत बसू एकदम. ओके? ए दोस्ता आपण येतो 2 मिनिटात. दोस्ता बरोबर. पांडे, सत्या, बाहेर जरा हे आपलं बोलायचं. ते भाई लोचा काय झाला ते तर सांग. अरे आपण त्यांना ओळखतो. काय? हे कसं काय देवा? म्हणजे आम्ही त्यांना पहिल्यांदाच बघितलंय, मग तू कसं काय? अरे आपण आत्ताच त्यांना डॉली बहिणीकडे बघितलं. हे बघ काय झालं सांगतो. त्यांना कळणार नाही तुम्ही काय बोलताय ते. म्हणजे ते ब्रेनडेड पेशंट आहेत. 1% चान्सेस आहेत त्यांचे रिकवर होण्याचे. बिचारे, काय वाटत असेल ना त्यांना. अरे तेच सगळं नाही ना, काय वाटत असणार त्यांना. अरे काय पण झालं ना तरी तो माणूस जिवंत आहे, बरोबर ना? मग त्यांना काहीच वाटत नाही, काहीच फील होत नाही, असं कसं? अरे पण आणि या केस मध्ये आपण काय करणार ना? नाही म्हणजे कोर्टाचं काही असतं तर मी हँडल केलंच असतं रे, पण या केस मध्ये काय करायचं मला काय कळतच नाहीये. हे बघा, आपल्याकडे टाइम कमी आहे. आपण सगळेजण ट्राय मारूया. माणूस जिवंत आहे ना, म्हणजे त्याला काही ना काहीतरी होणार. आनंद होणार, दुःख होणार, त्रास होणार, कुठेतरी तो हसणार, कुठेतरी रडणार. आपण सगळेजण ट्राय मारूया. आणि काहीच झालं नाही तर? ए पनवती, सत्य थांब. गब्बर, आता आपण ना झिरोवर आहोत. जेव्हा आपण झिरोवर असतो ना तेव्हा आपल्याकडे काय पण नसतं, पण तेव्हा आपण फक्त जिंकत असतो. आपण आता ना 100% ट्राय मारूया. काय होईल? आपण कदाचित जिंकू, आणि नाहीतर काय होणार आहे, झिरोवरच राहू ना, बाकी काही नाही ना. गब्बर, अरे आपल्याला असं नको वाटायला की आपण ट्राय करू शकत होतो पण आपण केला नाही. अरे गेम खेळायच्या आधीच कशाला हारायचा? करेक्ट. आणि तसंही टेलिपॅथी असते हे सिद्ध करण्यासाठी हा एक चान्स आहेच ना. आपल्याला त्याचं टेन्शन नाही रे, आपल्याला टेन्शन ना त्या माणसाचं आहे. अरे विचार करा, समजा आपण त्याच्यामधली फिलिंग जागी केली तर त्याचं घरचे किती खुश होतील रे. बाय बोले वो शोले है. चला. हे भाई, बस झालं, जमलो ना आता. हा बाय, लय झाला, लय दमलो आपण पण. बास आता बास. अरे तुम्ही असे हट्टे कट्टे तरी काय बसलात? हा, अरे तुम्ही थकला असाल पण आपण नाही थकलो. तो रोएस मधला घोडा आहे ना, तो कधीच थकत नाही, कधीच बसत नाही. आपण ट्राय करणारच. अरे आपण प्रयत्न केले ना देवा, नाही कुठे म्हणतो. मला वाटतं ते डॉलीबाई बोलत होते ना तेच बरोबर आहे. त्या माणसाला काही संवेदनाच नाहीत रे.
म्हणून तर याच्यावर काही परिणाम होत नाहीये. अरे आत्ता होणार नाही, पण थोड्या वेळानंतर होईल. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, पण कधीतरी होतीलच, कारण हा माणूस याला फिलिंग असणारच रे. जे काय करायचं ते सगळं ट्राय केला ना आपण, आता काय उरलाय? हा रे, सगळं तर केलंय आपण. पण अरे आपण एक गोष्ट केलीच नाही. अरे गाणी, म्युझिक. अरे असं म्हणतात ना की गाणं किंवा म्युझिक ऐकवलं ना तर डायरेक्ट मनाला भिडतं रे. आपण गाणी वगैरे वाजवली नाही. सत्या, मोबाईल काढ तुझा, लाव गाणं लाव. हा बाय, लाव गाणं लाव. लहान पोरांचं लावू काय? अरे लाव लाव. हा. नानी तेरी मोरनी को मोल गए, बाकी जो बचा था काले चोले गए. नानी दुसरं गाणं लाव सध्या, दुसरं गाणं लाव. हा हा. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा दौड़ा. भावा, भावा ऐक ना. अरे का मस्त गाणं लागलं ना. हा, एकदम आपल्याला ना आपलं लहानपण आठवलं रे. लहानपणी ना आपण एका झाडावर चढलो होतो आणि एकदम धडामकन पडलो रे. अरे जाम मार लागला होता आपल्याला, आणि घरी गेल्यावर मार मिळाला ते वेगळंच. हा, पुढची गाणी लाव रे जरा. ती जरा जवानीची गाणी लाव नाही. भावा गाणं बघ कसलं लागलंय है ना. एकदम आपल्या तरुणपणाची आठवण आहे की नाही. हे भावा, आपल्याला सांग, तू कॉलेजमध्ये गेलास कधी? आपण कॉलेजमध्ये कधी गेलो नाही, पण हा आता पण कॉलेजमध्ये जातो काय रे. आणि ते म्हणतात ना कॉलेजमध्ये ते असतं ते कॅन्टीन. तू कधी बसलास का रे? भावा अजून एक गोष्ट. अरे भावा, ते कॉलेजमध्ये तू कोणातरी लाईन मारली असतील ना, है ना. भावा तू काय काय केलं सांग ना आपल्याला. बस काय पुढचं गाणं लाव. हा. पुरानी जीन्स और गिटार, मोहल्ले की वो छत, मिल जाते हैं जो प्यार में, मर के भी वो बिछड़ते हैं. भावा आई शपथ काय सांगू तुला. आपण समजलो नव्हतं, पण जबरदस्त स्ट्रॉंग आहे तू. हा, काय दोस्त, या देवाला हरवलं. हा देव आजपर्यंत कधी कोणाबरोबर हरला नाही. भावा तू हरवलं रे या देवाला खरंच. भावा तुझ्या डोळ्यात पाणी येते रे. ए सत्या गब्बर, पाणी इकडे इकडे रे. इकडे होता, इकडे इकडे बघा. अरे आपला भाऊ रडतोय. याचा अर्थ त्याचे काहीतरी फिलिंग जागे होत आहेत. अरे खरंच सांगतो, आज आपण ना हरून सुद्धा जिंकलोय रे. कारण आपल्या हरण्यापेक्षा ना दुसऱ्याच्या जिंकण्यामध्ये काय आनंद आहे ना तो आपण अनुभवला आज. अरे आज आपण हरलो, पण खरंच सांगतो आज आपण खऱ्या अर्थाने जिंकलो. सत्या, अरे आपण जिंकलो रे. अरे फिलिंग जागे होत त्याचे, आपण जिंकलो रे. भाऊ, डॉक्टर म्हणाले होते आता काहीतरी चमत्कारच तुमच्या मिस्टरांना वाचवू शकेल. माझा विश्वास नव्हता अशा चमत्कारांवर, पण आज मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. अहो मॅडम, आपण काय पण केलं नाही. आपण खरंच काय केलं नाही.